नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का की टेंडर्सना मराठीत काय म्हणतात? माहीत असेल तर कमेंट करा आणि नाही माहीत तर याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मी सीए प्रज्ञा शिरधनकर आणि स्वागत आहे तुमचं आर्थिक जागृतीमध्ये. नुकताच गुढीपाडवा होऊन गेलाय तर तुम्हा सर्वांना पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अच्छा, आधीच्या काळात कोणताही करार करताना आपण त्या दस्तऐवजावर अंगठ्याचा ठसा लावायचो. मग कालांतराने सही करायला लागलो आणि आज तो दस्तऐवज किंवा एकूण हा सगळाच कारभार डिजिटल झालाय आणि डिजिटल डॉक्युमेंट्सवर आली आहे ती डिजिटल सिग्नेचर. मग आता डिजिटल सिग्नेचर काय आहे, ती कशासाठी वापरली जाते, ती कधी काढायची किंवा कोणाकडे जाऊन तुम्ही काढू शकता, ह्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. DSC म्हणजेच डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची पोर्टेबल सही. आता कम्प्युटराइज्ड अल्गोरिदमचा वापर करून ही डिजिटल सिग्नेचर निर्मित केली जाते. ती एका विशिष्ट व्यक्तीची किंवा संस्थेची ओळख पटवून देते. त्यामुळे कोणत्याही डिजिटल डॉक्युमेंटवर जर तुम्ही डिजिटल सिग्नेचरनी सही केली तर ती डिजिटल सिग्नेचर त्या व्यक्तीची प्रामाणिकता सुनिश्चित करते. आता डिजिटल सिग्नेचर कोणी आणि कशी काढायची? तर तुम्ही जर उद्योजक असाल तर तुम्हाला डिजिटल सिग्नेचर लागू शकते. ती काढण्यासाठी तुम्ही तुमच्या ओळखीतल्या सीएकडे किंवा एखाद्या टॅक्स कन्सल्टंटकडे जाऊन काढू शकता किंवा निदान तो सीए तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो की तुम्ही ती कुठून काढावी. आता डिजिटल सिग्नेचर कशासाठी काढायची? तर एक, तुम्हाला जर एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म करायची असेल तर त्याचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन सबमिट करावे लागतात आणि त्या डॉक्युमेंट्सवरती डिजिटल सिग्नेचर लावणं बंधनकारक आहे. दोन, तुम्हाला जर इन्कम टॅक्समध्ये ऑडिट लागू होत असेल तर तो ऑडिटचा फॉर्म किंवा त्या वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना सुद्धा त्यावरती डिजिटल सिग्नेचर लावणं बंधनकारक आहे. तीन, गव्हर्नमेंट टेंडर्स. गव्हर्नमेंट टेंडर्स ऑनलाईन सबमिट करताना त्यावरती डिजिटल सिग्नेचर लावणं बंधनकारक आहे. बरं, टेंडर्सला मराठीत निविदा असं म्हणतात. चार, कोणताही लीगल डॉक्युमेंट साईन करताना. आणि शेवटचा आणि पाचवा मुद्दा आहे की GST रिटर्न्स. आजकाल तुम्ही GST रिटर्नसुद्धा डिजिटल सिग्नेचर अटॅच करून फाईल करू शकता. आता डिजिटल सिग्नेचरचे फायदे. डिजिटल सिग्नेचरचे 4 महत्त्वाचे फायदे आहेत. एक, सुरक्षितता. डिजिटल सिग्नेचरने जर तुम्ही कोणत्याही डॉक्युमेंटवर सही केली असेल तर ती डिजिटल सिग्नेचर त्या डॉक्युमेंटमध्ये कोणताही बदल किंवा फेरफार करण्यास प्रतिबंध करते. दोन, प्रामाणिकता. डिजिटल सिग्नेचरने जर कुठल्याही डॉक्युमेंटवर सही केली असेल तर ती डिजिटल सिग्नेचर त्या व्यक्तीची प्रामाणिकता सुनिश्चित करते. त्यामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सवर लोकांचा विश्वास वाढला आहे. तीन, टाईम आणि कॉस्ट सेव्हिंग. अवघ्या 2,500 ते 3,000मध्ये तुम्ही तुमची डिजिटल सिग्नेचर काढू शकता आणि डिजिटल सिग्नेचर एकदा काढली तर तिची व्हॅलिडिटी पुढचे 2 वर्ष असते. चार, आंतरराष्ट्रीय मान्यता. बहुतेक देशांमध्ये डिजिटल सिग्नेचरला मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स करताना सुद्धा त्या डॉक्युमेंट्सवर डिजिटल सिग्नेचर अटॅच करू शकता. आता डिजिटल सिग्नेचरचे प्रकार. आता तुम्ही क्लास 3ची डिजिटल सिग्नेचर काढू शकता आणि क्लास 3मध्ये 2 प्रकार आहेत. एक, साईन आणि दुसरं आहे साईन आणि एन्क्रिप्शन. तुम्हाला जर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी किंवा GST रिटर्न भरण्यासाठी डिजिटल सिग्नेचर लागणार असेल तर तुम्ही ओन्ली साईनवाली डिजिटल सिग्नेचर काढू शकता आणि तुम्हाला जर गव्हर्नमेंट टेंडर्स भरायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला साईन आणि एन्क्रिप्शनवाली डिजिटल सिग्नेचर काढावी लागेल. आतापर्यंत आपण काय बघितलं तर DSC म्हणजेच डिजिटल सिग्नेचर कोणी काढायला पाहिजे, कशासाठी काढली पाहिजे, तिचे काय फायदे आहेत. पण डिजिटल सिग्नेचरचा दुरुपयोग पण होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी पुढील खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. एक, सेफ कस्टडी. तुमची डिजिटल सिग्नेचर तुमच्या कस्टडीमध्येच असली पाहिजे. दोन, स्ट्रॉंग पासवर्ड. अल्फाबेट, नंबर्स किंवा स्पेशल कॅरेक्टर्सचा वापर करून तुम्ही तुमचा डिजिटल सिग्नेचरचा पासवर्ड सेट केला पाहिजे जेणेकरून कोणी तो क्रॅक करणार नाही किंवा तिचा गैरवापर करू शकणार नाही. आणि तीन, तुम्ही ज्या कम्प्युटरमधनं किंवा लॅपटॉपमधनं डिजिटल सिग्नेचर अटॅच करताय त्या लॅपटॉपमध्ये अँटीव्हायरस किंवा फायरवॉल प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय, ती कशासाठी वापरतात, तिचे काय फायदे आहेत किंवा तिचा दुरुपयोग कसा होऊ शकतो. तरीसुद्धा तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. टीमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची खात्री आहे आणि तो इतरांपर्यंत म्हणजे डिजिटल सिग्नेचरची माहिती इतरांपर्यंत
तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.